रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। ओम नमो जी गुरुमूर्ती. आपण आहे तिथेच आहोत आणि आहे इथेच असावं. ओम नमो जी गुरुमूर्ती. एवढं खरं काय करण्याची गरज नाही, फक्त तिथं राहण्याची गरज आहे आणि ती अत्यंत अवघड आहे. ओम नमो जी गुरुमूर्ती म्हटल्यावर पुढे काय? स्वयंसिद्ध ज्ञानज्योती दणादण पुढे सगळं आपल्याला त्रिभुवनी चमके दीप्ती चैतन्य रूप वगैरे. किती वेळ ठेवला आहे तेवढ्या 15 मिनटात ते संपायचं वगैरे. काही संपायचं नाही. ओम नमोजी गुरुमूर्ती म्हणून ते महाराजांनी त्याची आठवण करून दिलेली आहे की नमोजी गुरुमूर्ती म्हटला बरोबर आहे. येतं आहे ना, पोचतं आहे ना काय. तर ते लक्षात आणून दिलं की 2 प्रकार आहेत. एक काही कळत नाही तो सांगत असतो, म्हणजे ज्यात आपण मी मोडतो बाबा, काही कळत नाही म्हणून एखादा म्हणजे कशावरही कोणी असं आपण बघतोच की, तर तसंही कोणीही बोलू शकतं. तसा एक प्रकार आहे. ज्याला काही थोडंफार कळलं आहे तो बोलतो, हाही एक आहे. आणि ज्याला पूर्ण ज्ञान झालं आहे तोही कदाचित बोलतो. आणि शेवटचा एक प्रकार आहे, जसं मध्येच एक छोटा प्रकार आहे जो माऊलीने स्वतःकडे कमीपणा घेऊन सांगितला की राजवंशाचे चालणे जरी जगी झाली या शहाणे, तरी इतर काय कोणी चालावेची ना. त्यांच्या भाषेत राजवंश ह्या डौलाने चालणार ते सगळं बरोबरच आहे, पण इतर काय कोणी काही चालू नये का. म्हणून जे हे आता ते राजवंश आहेत हे ना खरं सांगायचं आहे, पण ते तसं कसं म्हणतील. तर त्याच्या खाली मी आहे, सगळे चालतात, त्यांचा डोल आहे, सगळं आहे, उत्तम आहे, त्याला काही तोड नाही, सगळं खरं आहे. पण शेवटी इतर काय कोणी चालावेची ना, कोणीतरी रस्त्याने चालणारच की तसा दुसरा. तर त्याची इच्छा आहे म्हणून तो सांगतो. आणि काही इच्छा नसली तरी कल्याणासाठी सांगतात, असा एक प्रकार आहे. आणि हे सांगण्याचीच बाजू चालली आहे म्हणून वाक्य किंवा इथली एक ओवी येऊन गेली की जे सांगता येत नाही ते सांगण्याचा प्रयत्न करणं म्हणजे केवळ कृपेनं शक्य असतं. त्यांना त्याची कल्पना आहे. येरवी सांग गुरुकथा, गुरु वाचोनी तुझा न वागता. म्हणजे आता आत्मचरित्र लिहिणं भाग आलं फक्त साध्या भाषेत. ते काय ते लिहितीलच असं नाही, त्यांना म्हटलं ते काही करतील. पण त्या बाबतीत विचार केला तर येरवी सांग गुरुकथा, गुरु वाचोनी तुझा न वागता. मग असं जर असेल तर आता ह्यांना आज्ञा दिलेली आहे, तर त्यांनी काय सांगावं. परिभावया समाधान चित्ता, आला प्रसाद अंगीकार. त्यांची सांगण्याची भाषा ही केवळ जो प्रसाद मिळालेला आहे तो मी पोचवतोय अशी भाषा आहे. आता या ठिकाणी सांगणं हे वेगळं आहे. हे नेहमीच्या सांगण्यासारखं नाही. ह्यांना काय कळत नाही, त्यांना काय कळत नाही. नेहमी ते प्रवचनकार वगैरे आपले थोर मंडळी असतात ना, ते काही त्यांना कोणाला काय कळत नाही, तुम्ही असं करा तसं करा, हे तुमच्या कधी लक्षात येणार, आजपर्यंत कधी विचार केला की नाही. आपल्याला बोलवत पण नाही तसं काय जास्त, पण ते तसं आपल्याला काय वेळतं तसं ह्याच्यातलं नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की परिभावया समाधान चित्ता, आला प्रसाद अंगीकारो. गुरुविषयी बोलू म्हणजे काय. येरवी सांग गुरुकथा. आता पण क्रमाने सगळे गुरूंचे पद पाहिले. गुरुवचनी जो राहतो तो नर नारायण होतो. इथपर्यंत ज्यांनी स्वतः ते झालेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. येरवी सांग गुरुकथा. आता ते नरनारायण होतो कशासाठी सांगितलं असेल, तर हे सांगितल्याशिवाय कळणार नाही ना म्हणून. आणि ते कळणार नाही म्हणजे त्यांना कळत नाही म्हणून नव्हे, तो अनुभव आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो अनुभव आहे तो त्यांना जर समजा त्यातून कळला तर त्यातला कोणीतरी तयार होतो. नरनारायण होतो, सगळेच नर आहेत, नारायण होणारे किती आहेत. पण ते जे कोणी नारायण होणारे असतील त्यांच्यासाठी हे सांगितलेलं असेल. वर्गात शिकवताना सुद्धा काही एक 50 मुलं असली तरी साधारणपणे 5-10 मुलांसाठीच खरं शिकवलं जातं. खरे शिक्षक असतील, जाणकार असतील तर ते त्या 5-10 जणांसाठी शिकवत असतात. त्यांना माहिती आहे बाकीचे बरोबर यात्रेत असले पुढे गेले तरी खूप झालं. ते काही तिथं पोचत नाहीत, त्यांना माहीत आहे. मग तसं आपण असं असावं की ज्याच्यासाठी त्यांनी सांगावं. त्यांनी ज्याच्यासाठी सांगावं तसं आपण असावं. हे प्रत्येकालाच करता येण्यासारखं आहे. आणि तसे जर सगळेच असले
तर वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते न मॅडम. इथपर्यंत त्यांची भाषा पुढे पोचलीच आहे. ते पुढेही जाऊन सांगतात. सांगतो म्हणजे काय, तुम्ही ऐकता म्हणून सांगतो, तसं आहे. आणि सांगणाराही असं, अगे आपण बघितलं तसं अंबुराव महाराजांच्याबद्दल भाऊसाहेब म्हणले नाही का, की ओल्या मातीत खडा मारावा जसा बोलतो म्हणले. अरे काय शब्द तरी त्या लोकांनी वापरले असतील. पूर्वी क्षणाच्या ह्याच्या मातीच्या भिंती होत्या, सारवल्या जात होत्या, माती कालवायची सारवायच्या, ओल्या असायच्या, नंतर कधीतरी वाळणार. त्याला काही वाळवण्याची वगैरे सिस्टीम वगैरे आपल्यासारख्या असल्या काही नव्हत्या. त्यामुळे केव्हा उन्हाने, कधी वाऱ्याने, कधी वाळतील तेव्हा वाळतील. पण चुकून जर समजा एखादा खडा त्याच्यात पडला, आपल्याकडनं मारला गेला, तो तसाच्या तसा तिथं पकडून धरला जातो. किंवा ज्या श्रोत्याच्या ठिकाणी सांगणाराही असा आहे आणि पकडणाराही असा आहे. सांगणारा बरोबर जिथं आवश्यक आहे तिथंच सांगितलं आहे, त्यामुळे जिथं मारायचा तिथंच खडा मारलेला आहे बरोबर, आणि ती ओल असल्यामुळे तिने तो पकडून धरला आहे, त्याच्या सकट वाळतं. त्यामुळे उपदेशासकट जीवन जगणं म्हणजे हे खडा मारण्यासारखं आहे, हे भाऊसाहेब महाराज म्हणले आणि ते अंबुराव महाराजांना म्हणले. दोन्ही गोष्टी आपल्याला घेण्यासारख्या आहेत. काय तयारीच्याच लोक असतील, आपण तयारीत असावं हे चांगलं आहे. ही तयारी असेल असं नाही, पण तयारी काय असते हे कळावं. या अर्थाने त्यांनीसुद्धा बारीक शब्द वापरला की एरवी सांग गुरुकथा. ठीक आहे, गुरु वाचोली दुजा न वक्ता. जर गुरुच्याबद्दल काही सांगायचंच असेल तर गुरु वाचोली दुजा न वक्ता. खरं सांगायचं तर गुरुचं चरित्र हे फक्त गुरुच सांगू शकतील. त्यांच्याशिवाय त्याच्या जे आहेत ते अनधिकारी आहेत. त्याच्यापेक्षा कारण तो अधिकार येणारच नाही. तो आला तर तो गुरुच असेल, म्हणजे पुन्हा तेच झालं. समजा त्याला अधिकारच आला समजा शिष्याला, तर तो गुरुच होईल. मग पुन्हा हे वाक्य परत खरंच होतं, गुरु वाचवणी दुजा न वक्ता. शिष्य असेल तर सांगता येत नाही. म्हणजे ह्याच्यातली तफावत लक्षात घेतली म्हणजे त्यांच्या जीवनाची थोडीशी कल्पना येते. आकाशात बघावा आणि काही सूर्य दिसावा, चंद्र दिसावा, ध्रुव दिसावा, तसे गुरुची अवस्था असते. तर ती नाही लक्षात येत. याच्यासाठी हे पर्याय नाही. बरोबर, गुरु वाचवली दुजा न वक्ता. म्हणून आता गप्प बसावं का, तर त्याला पर्याय. परी काय असतं की कशाबद्दल बोललो म्हणजे चित्ताला काय होतं हे आपल्याला माहिती प्रपंचात. उण्या बोललो, ह्याच्याबद्दल बोललो, निंदेबद्दल बोललो, हा असं म्हणला, तो तसं म्हणला, मग ते तुमच्या लक्षात आहे की नाही वगैरे, हे सगळं जे बोललो त्यानंतर शेवटी चित्त उद्विग्न होतं. आता उद्विग्न चित्ताला कोणाला चहा चालतो, कोणाला कॉफी चालते वगैरे, त्याच्याप्रमाणे चालतं. पण हे सगळं वाटतं जाऊ दे, आता झालं ते झालं, आता इतका वेळ त्रास झाला, त्यांनी त्रास दिला, अमक्याने त्रास दिला, आता आपलं चहा घेऊ, कॉफी घेऊ, काय दूध घेऊ, काय असेल ते. मग ह्यांनी मनुष्याच्या चित्ताला एवढंच त्यातल्या त्यात आधी बोलण्यानं, विषयानं, सांगण्यानं, चर्चेनं उद्वेग होतो. मग उद्वेग झाल्यानंतर त्याच्यावर उतारा म्हणजे आपल्याकडे एवढाच उतारा आणि एवढाच पुरे. उतारा म्हणजे बराच असतो, त्यामुळे उतारा एवढा पुरे. तर एवढासा झाला की मनुष्याला जरा फ्रेश वाटतं, मग तो काहीतरी बाहेर पडतो. तोही कंटाळलेला असतो, तोही बाहेर पडतो. तेव्हा हे सर्वसाधारणपणे विषय काय आणि बोलतो कोण आणि कोणात, तर हे त्यांचं आहे. पण हे म्हणतात काय की गुरूंच्या कथा तशा आहेत. जर खरोखरच समाधान चित्ताला हवं असेल, गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी मोतिया भिंग देणे असे होईल असं म्हणले ना. होलीनी कुठे म्हणून ठेवले की उगाच मी गुरुचं काहीतरी सांगायला गेलो होतो, सूर्य असा आहे तसा आहे तसा आहे, ते उगाच ते करण्याचे काय, ते करणं जमण्यासारखं नाही आणि करू पण नाही असं आहे. मग मी काय करावं, मला तर गुरुबद्दल बोलायचं आहे, मग काय होत असतं म्हणून मी बोलतो. तर गुरूंच्याबद्दल बोलल्यानं परिभावया समाधान चित्ता. तेव्हा गुरूंच्या बद्दल बोलल्यानं चित्ताला जर समाधान झालं तर ते गुरु आहेत आणि आपणही त्या अर्थाने हेच आहोत असं समजा. तर त्या अर्थाने परिभावया समाधान चित्ता. बरं, समाधान चित्ता हे बरोबर आहे. तर चित्ताला समाधान होतं. गुरूंच्या गोष्टी निघाल्या, आपल्याला सगळे आपण वाचत असतो, संदर्भ माहीत असतात, पण तरीसुद्धा आपल्याला आठवत असेल महाराजात गेल्यानंतर ते लांबून पुण्यापर्यंत आल्या, गोंदवलेला जायचं होतं. आजीनं बरोबर आहे, त्यांच्या सहवासात एवढे वर्ष काढली, त्याच्या आनंदाला तुलना नाही, हे सगळं खरं आहे. म्हणून वाटेत उतरल्या, पुण्यात थांबल्या आणि सकाळी उठून गोंदवलेला जायचं. रात्री भेट झाली. आता महाराजांच्या घरी, त्यांच्याच माणसाच्या घरी उतरलेल्या, त्यामुळे तिथे सगळ्या निघाला विषय, तो सगळा त्यांचाच निघाला. मग त्यावेळेला काय झालं, त्यावेळेला ते काय म्हणाले, अमुक झालं तमुक झालं, हा सगळ्या गोष्टीत आनंदच होता. समाधान चित्ता. तेव्हा त्यांच्याबद्दल बोलल्यावर चित्ताला समाधानच झालं. तेव्हा आता सकाळची गाडी आहे, उशीर झाला, बोलायला बसल्यानंतर रात्र टळून गेली. तर सकाळी उठून आपल्याला पुढची गाडी पकडायची आहे, तेव्हा आता आपण झोपूया. सकाळी उठल्यानंतर म्हणले आता काय गोंधळायला जातच नाही, राहू दे. महाराज इथंच भेटले.
त्यांच्याबद्दल जे बोललो ते तिथे जाऊन आता मी काय करणार आहे आणखीन वेगळं. समाधान चित्ता परिभावया समाधान चित्ता आणि नुसतं असं नाही. गुरूंच्याबद्दल बोलणं म्हणजे जणू काही प्रसाद स्वीकारायसारखा आहे. भावना किती माणसांची वेगळी असू शकते आणि काय असावी की त्यांच्याबद्दल 4 शब्द निघाले तरीसुद्धा एखादा प्रसाद मिळावा तसं वाटतं. एरवी काय आपल्याला प्रसाद मिळतो आपल्याला माहिती आहे. कसल्याही प्रपंचाच्या गोष्टी बोला, त्याचा प्रसाद काय आपल्याला माहिती आहे, त्याचा गुण काय माहिती आहे, त्याने काय त्रास होतो माहिती आहे. बरं उगाळून काय होणार, काही होणार नाही. तर हे नाही होत. इथं काय होतं तर ही जी काय चित्ता समाधान, तर जो काही प्रसाद त्यांच्या सहवासाने, त्यांच्या ऐकण्याने, त्यांच्याबद्दलच्या गोष्टी समजून घेण्यानं, त्यांचा बोध समजून घेण्यानं, त्यांनी एखादी युक्ती सुचवली, एखादं काय कामात तोड काढून दिली, हे सगळं जे सगळं आहे त्याच्याबद्दल बोलता बोलता जणू काही त्यांचा प्रसाद मिळाल्यासारखं होतं. आपण जातो एरवी प्रसाद घेतो देवाच्या दर्शनाला, आता जाणार तिथं ते प्रसाद हातावर देणार. तर प्रसाद हातावर देणार म्हणजे साक्षात भगवंत आपल्यापर्यंत जेवढं पोचू शकतं, जेवढं आपल्यात असे मिनिट आज जेवढं काही होऊ शकतं, पोचू शकतं, तर ते देतात, ते आपण घेतो. मग अशा तऱ्हेनं त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे प्रसादासारखं आहे. तेव्हा हे बोलणं जर प्रसाद रूप असेल तर मग चित्ताला समाधान होणारच. म्हणून परिभावया समाधान चित्ता आला प्रसाद अंगीकारू. अनंत कोटी ब्रह्मांड नायक माझी पृथ्वी ब्रह्मांड नायक अनंत कोटी ब्रह्मांड माझी पृथ्वी नवमखंड ती आहे, बरोबर नवखंड आहे. त्यातील जे भरतखंड पुण्यभूमी, जे धनधान्यादिके समृद्ध सुवर्णभूमी नामे प्रसिद्ध, जेथे मूर्तिमंत वेद नांदत असे. अशा ठिकाणी हे सगळं चाललेलं आहे. ही पार्श्वभूमी फक्त सांगितली. जे विद्येचे माहेर ज्ञानाचे असे कुठार, सत्वकोणी केले घर पुण्यक्षेत्र म्हणून. आपल्याला याचं महत्त्व आज जाणवणार नाही. हिंडून यावं जगामध्ये, राहून यावं जगामध्ये, मग कळतं की ही काय पुण्यभूमी आहे. की मनुष्य खेचला जातो. मनुष्य कशातही विचारांनी कुठेतरी गेला समजा बाहेर, तर तो मागं खेचण्याचं सामर्थ्य ज्या मार्गामध्ये, ज्या भूमीमध्ये आहे ती ही पुण्यभूमी आहे. म्हणून आपल्याला मागे एकदा म्हटलं तसं, मागे 10 मैल म्हटलं तर आता ते 5च मैल म्हणतो. 5 मैलात सुद्धा आपल्याला कुठे कोणी सत्पुरुष नाही असं भारतात शक्य नाही. तो माहीत नसेल, त्याची समाधी माहीत नसेल, तोचा काळ माहीत नसेल, हे सगळं असेल, पण तो तिथे असेलच असेल. कारण सत्प्रवृत्त माणसांच्यावरच एक गाव घेतलं समजा, 1 किलोमीटर 2 किलोमीटर परिसराचे छोटे खेड, छोटी गावं घेतली, तरी त्यात एका ठिकाणी कुठेतरी शांत चित्ताने खऱ्या अर्थानं देवाला दिवा लावला जात असतोच. आपल्या गल्लीत लावला जातो, आपण बघितलं असेल. अगदी गल्लीतली सगळी माणसं आपल्याला ओळखीची आहेत, पण काय ओळखीची आहेत? देवभक्ती ओळखीची आहे का त्यांची? तर नाही. आम्ही त्यांना जाताना येताना व्यवहाराने ओळखतो, बोर्ड लावले, ते लावले, त्यांचे मुलगा इथं असतो, हा तिकडं असतो, मुलगी इथं असते, ही सगळी माहिती विचारा. त्यांच्यापेक्षा जास्त आपल्याला माहिती. हे लौकिक ओळख झाली. त्यांच्या अंतरंगात कसं आहे, त्यांचा कोणाबद्दल भाव कसा आहे, ते कोणाचे भक्त आहेत, ते नक्की त्याच्यासाठी काय करतात, ते मनापासून नमस्कार करतात का, ते मग दिवा लावतात का, काय जे असेल ते, ज्याच्यामुळे काहीतरी पुण्यही व्यक्त होते किंवा त्यांच्या ठिकाणचा भाव व्यक्त होतो, असं त्या घरी चालू असतं. कल्पना येत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं. तर हे पुण्यभूमी जे म्हटलेलं आहे इथे, ही सुवर्णभूमी तर आहेच आहे, जेथे मूर्तिमंत वेद नांदत असे. आपल्याला एका बाजूला असं वाटतं ही सुवर्णभूमी आहे, आमच्याकडे एवढा दुष्काळ, आमच्याकडे एवढे पाणी नाही, आमकं नाही, तमकं नाही, एवढं दारिद्र्य आहे, ती रेषासारखी खालीवर होत असते वगैरे, दारिद्र्य रेषा वगैरे, तर तसं ते सगळं चालू आहे, मग आम्ही सुवर्णभूमी कशी म्हणावी. आपल्यातले लोक सुवर्णभूमी निर्माण करू शकतील असे आहेत असं म्हणण्याचा भाव आहे. आता जे तिकडे गेले ते जड का झालेत, आता ते सुवर्णभूमी ती तिथे तयार करतील आणि ताब्यात घेतील अशी अवस्था झाली. त्यामुळे आता लवकर इकडे पाठवा, कारण ती तिथली टिकणार नाही. प्रदेशातले ज्या ठिकाणी बोलावून नेले ते बुद्धिमत्तेने एवढे सखोल निघालेले आहेत की ते तिथलंच राज्य सांभाळतील की काय अशी भीती वाटायला लागली आता. तेव्हा त्यांना इकडे पाठवा. ते सुवर्णभूमीचे पुत्र आहेत ना, त्यामुळं तिथं ते आज सिलिकॉन व्हॅली कोणाच्या ताब्यात आहे, खऱ्या अर्थाने ती त्यांची आहे. म्हणजे ह्याच्यावरनं कळतं की ते तिथे आहे. आता वाढवेल त्याला वाढेल. सुवर्णभूमी नामे प्रसिद्ध मूर्तिवंत वेद नांद असे. ज्ञान नांदतं ही गोष्ट खरी. आपण खरोखर खेड्यात कुठेही एखादी चक्कर मारून आणि आपल्याला एखादं वाक्य मिळून जावं अशी परिस्थिती आहे आजही. एखादं वाक्य देऊन जातात आणि आपलं काम होतं.
इथं साधा पेढ्याच्या दुकानात मी गेलो होतो, आपल्याला तुम्हाला माहिती असेल, तर त्यातलं मी हे टाकलं, ते पेढे घ्यायला घेतले. एक नंबर म्हणून पारड्यात टाकलेल्या, आपल्या मोजून काय पाव किलो पॅक घेणार, अर्धा किलोचं घेणार, त्याच्यातला टाकलेला पेढा बघण्यासाठी उचलला कसा आहे ते. त्यांनी खालचे पेढे काढून दिले, त्याच्या बॉक्स जे खाली असतात ठेवलेले, तर त्याच्यातले पेढे काढून दिले. यातला घ्या म्हणले. त्यातला घेतला. आमच्याबरोबर ज्यांच्यासाठी घेतला होता त्यांना तो फार आवडला. ते म्हणले नाही असं काही खाल्लं, हे फार ताजा आणि फार सुंदर आहे. ठीक आहे म्हणलं, हे ना आवडलं आहे ना. आपल्याकडे चाललेली साहेब होती, बाहेर परगावची होती, त्यांना आवडला ना. म्हणून मी जो मोजला जात होता, ज्याचा आपण हे देणार आहोत, व्हॅल्यू देणार आहोत, तर त्याच्यातला उचलून त्यांना द्यायचं ठरवलं. त्यातला उचलला आणि त्यांना दिला. म्हणले छान आहे, खायलासुद्धा नुसतं बरं वाटतं. त्यांना आनंद झाला. आणि काय म्हणले, आणि बाजूचे 4 पेढे काढून वेगळे दिले, मूल्यातले नव्हे, त्या पाव किलोतले नव्हे, बॉक्समधले नव्हे. आणि मला फक्त एकच म्हणाले, हे काही घेऊन जायचे आहेत. पुण्यभूमी म्हणजे काय ते कळतं, की इथे जरी साधं असलं तरी साध्यातसुद्धा एवढं आहे, हे काही घेऊन जायचे आहेत का म्हणले. ते ग्रस्तसुद्धा बघत राहिले की काय असू शकेल, की जो मनुष्य ते विक्रीवर त्याचं दुकान आहे, त्याचं व्यवसाय, त्याच्यावर पोट त्याचं चालणार, पण या क्षणी याला आवडलेली वस्तू आहे, माझ्या खर्चानं मी ती त्याला देईन, माझी दिली तरी चालेल, असा विचार सोपा नाही आहे याला. त्याच्या टेस्टचीसुद्धा तो जे घ्यायची आहे ना, त्याचीसुद्धा किंमत घेईल. कमर्शियलायझेशन म्हणजे हे, की त्याची ती टेस्टलासुद्धा तो किंमत घेईल. तर किंवा आत्ता घेतली नाही तर नंतरच्या त्यात ते बिलात वाढवेल, बरोबर, ती कळणार पण नाही आपल्याला. तर पूर्ण सुवर्ण इथे जे काय मूर्तिमंत वेद म्हणजे काय, ज्ञान, हे काय घेऊन जायचं आहे का, हे वेदात हेच सांगितले. म्हटलं मूर्तिमंत वेद म्हणजे काय, अगदी सगळं ऋग्वेद उघडून बसायचे काही कारण नाही. तिथे तेच म्हणलेलं आहे. ऋग्वेदामध्ये उष सूक्त आहे. आता आरेष्मतमस पारमस्व, हे काय येऊन गेलेलं जाता जाता खूप जुनं आठवलं म्हणून वेदातलं सांगतो, की आता आरेष्म तमसस पारमस्य असं म्हटलं आहे एका ठिकाणी. तर ती सूक्त काही पाठ करत असते त्यावेळेला ही सूक्त काय, त्याचा मतेदार्थ काय, तर आम्ही ह्या अंधाराला ओलांडून आता ह्या प्रकाशामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं उषस सूक्त आहे. ते उषस सूक्तामध्येही आहेत. तर सकाळची जी प्रभा येते ह्याच्यावर आकाशावर, आणि हळूहळू लालसर येतं, ते अरुणोदय होतो, मग सूर्य येतो वगैरे, ते जे काय आहे ना, तर आम्ही ह्या सगळ्या अंधाराला ओलांडून आता तमस पारमस्य, हा जो तम पसरलेला होता, तर तो ओलांडून आम्ही आता ह्या प्रकाशाच्या राज्यात प्रवेश केलेला आहे. ही वेद म्हणजे ज्ञान हे आहे. तर असंही आपल्या ठिकाणी खूप अज्ञान असेल, वेद तुम्हाला प्रवृत्त करेल, त्या अर्थाने जो जाणून घेतला तर वेद प्रवृत्त करेल आणि आपल्याला खऱ्या सुखाचा प्रकाश दाखवेल त्यांना म्हणायचं. तर त्या अर्थाने वेद मूर्तिमंत म्हणजे जे आहेत ते वेद मूर्तिमंत नांदत असे, असं कोणाला तरी म्हणावंसं वाटलं, आणि प्रकाशाचं त्याला महत्त्व कळलं, आणि तो जीवनात पसरू दे असं त्याला वाटलं. मग तपस्वभा ज्योतिर्गमय वगैरे हे पुढे सगळं आहे. पण मुळात वेदात आता रेश्मतमसस पारमस्य असं म्हटलं आहे. तर मूर्तिमंत नांदत असे, हे अगदी शब्दशः खरं आहे. म्हणजे मूर्तिमंत, याच्यामध्ये मूर्तिमंत म्हणजे आपल्या अर्थाने त्यातल्या मूर्तीचा काही संबंध नाही. आपण जे सगळे आहोत त्या मूर्ती, त्या भगवंतानं निर्माण केलेल्या मूर्ती आहेत, त्यांच्यामध्ये हा विचार नांदतोच. ज्ञानाचा विचार आपल्या ठिकाणी सहजपणे नांदतो. आता महाराज म्हणले तसंच पुल्लिंग आहे, कुणी फुंकर घालून घालून तो वाढवेल आणि त्याचा जाळ होईल, तो भगवंतच होऊन जाईल. जो नाही करेल त्याचा तेवढ्या प्रमाणात जे करेल तेवढं तरी होईल, आणि त्याच्याकडे मनुष्यजन्म म्हणून दुर्लक्षच आहे. त्याला आता कुणी जागा करावा ते त्यांनी ठरवावं. तर इथे मूर्तिमंत म्हणजे या अर्थाने की प्रत्येक मानवाच्या ठिकाणी हे मूर्तिमंत, आपण म्हणतो ना अक्षरशः असे शब्द आपण वापरतो ह्यासाठी, तसं हा अक्षरशः आपल्यामध्ये आहे. सद्गुणांचा जो वेद म्हणजे ज्ञान, ते ज्ञान कशाबद्दलचं, तर भगवंताबद्दलचं. भगवंताच्याबद्दलचं ज्ञान म्हणजे काय, षण्णांभगरी तीरणा, आपल्याकडे भगवंताची व्याख्या केलेली आहे. ऐश्वर्यस्य समग्रस्य ते धर्मस्य यशस्श्रेयः, त्याच्याकडे धर्म उपजत आहे. पाणी प्यालेल्याला आता इथं म्हटलं माणूस की ह्या एकाचा आता धर्म पुढे आहे, त्याच्या मनात मुळात माणुसकी आहे, फक्त चौकटी पडल्यानं घोटाळा झाला. तर तो त्यांना अभिप्रेत नाही आहे. आत कुठंही अशा तऱ्हेचं काही नाही आहे. आकाशात काय आहे, काही नाही आहे. तसंही इथे पण आत काही नाही आहे. मूर्तिमंत वेद नांदत असे, सहानुभूती नांदते, करुणा नांदते, हे सगळं नांदत असतात.
फक्त आता आपलं त्याच्याकडे लक्ष नसल्यामुळे आणि कसल्या तरी गोष्टीच्या चौकटीत अडकल्यामुळे हा घोटाळा होतो. हा मूर्तिमंत नांदत असतो. तर नांदत असतो याचाच अर्थ की तो व्यवहार करतो. आपण अंधत असे शब्द इथं वापरला आहे. आपण बारकाईने बघितलं तर लक्षात येईल की ते अजूनही म्हणतात तसं, पण पूर्वीच्या काळात जास्त म्हणत असत की सासरी नांदायला जाणं म्हणतो. नांदायला जाणं म्हणजे आनंदाने व्यवहार करून स्थिर राहणं म्हणजे नांदायला जाणं. मग ते नांदत नाही, ते परत पाठवतात, नांदवत नाहीत, अमकं नाही तमकं नाही, ते जे काय सगळे पुढचं निघाले वाक्प्रचार ते त्यावरनं. तर नांदत असे म्हणजे ते आनंदाने त्या ठिकाणी स्थिरपणे तिथला व्यवहार करतात. म्हणजे इथला व्यवहार करत असताना माझ्या माहेर एवढं मोठं होतं, तुमचं माहेर केवढे असेल, हे आत्ता जे आहे एवढं आहे, याच्यात कोंड्याचा भांडा करणारा तो नांदतो. आता कदाचित अशी असेल तिथे कोंड्याचा भांडा करून राहायची वेळच असेल आणि इथं काय ऐश्वर्य असेल, ते भगवंतच आहे. कोंड्यात काही भगवंत नाही आणि ऐश्वर्यात भगवंत आहे असं थोडंच आहे. तर दोन्ही ठिकाणी आहे. तुम्ही जे खाता त्यात तुम्हाला आनंद आला की भगवंत आला. इतकं खरं म्हणजे सोपं करून ठेवलेलं आहे. ते नांदत असे म्हणजे असा की नांदत असे म्हणजे हे जे दिलेलं आहे त्यात आनंदाने तिथला व्यवहार मी करतो. मी हे करणार नाही, आमच्या घरी तसं करत नव्हतं, हे नांदणं नाही. तर नांदणं कशाला म्हणावं, तर हे असं म्हणावं की तिथे जे आहे त्याच्यामध्ये मला आनंदाने आणि स्थैर्याने राहता येतं. आता स्थैर्य भयंकर महत्त्वाचं झालेलं आहे. लगेच एंट्री रिव्हर्स काय किंवा नांदत असेल. मूर्तिमंत वेद, मूर्तिमंत ज्ञान म्हणजे मूर्तिमंत भगवंत नांदत असे. जे विद्येचे माहेर, ज्ञानाचे असे कोठार, सत्वगुणे केले घर पुण्यक्षेत्र म्हणून. फार पुढे जाता येणार नाही आपल्या वेळेमध्ये आज, पण ही एक विश्व पुरेशी आहे. तर जे विद्येचे माहेर, गुरु हे काय आहे तर विद्येचं माहेर आहे. म्हणजे जर काही बाहेर जाईलच तर ते सासरी जाईल. माहेरी ऐशी माहेरी श्रीमंत होती ज्यांची, तसे आहेत ते. तर तिथे माहेरच एवढं श्रीमंत आहे की त्यातून कुठलीही विद्या बाहेर येते. तसं बाबांनी विचारल्यावर त्यांनी जे सांगितलं की अरे मी तुला ते ब्रह्मसूत्र काय काय काय, मी ज्ञानाच्या मुळाशी बसलो आहे. जिथून ज्ञान स्फुरतं तिथे मी बसलो. शाखा कुठली ज्ञानाची झाली हा माझ्या दृष्टीने प्रश्नच उद्भवत नाही. त्याला ब्रह्मसूत्रातली अडचण सांग, नाही तर व्युत्पत्तीतली सांग, नाही आळशी कशातली सांग, व्यवहारातली सांग. त्यानं एक दिवशी घरी नाही बसवलं, आता आजचा दिवस काय ऑफिसला जाऊ नका, आज जाऊ नका. काय आता बाबा होते म्हणून थोडंच माणसं होती म्हणून ते ऐकू शकले. आम्ही म्हटलं असतं असं कसं, पण नाही, आज घरी बस, आज काय जाऊ नकोस, आज काय जाऊ नको. मग काय करू, नामदिवस करीत बसून. आता त्यांचं ऐकायचंच ठरलेलं होतं म्हणून चांगलं झालं, पण ते ऐकायचं ठरलेलं असल्यामुळे त्यांनी नामदिवस केला. काय नाही, बसून राहिले. आणि नंतर दुसऱ्या दिवशी गेल्यावर म्हणले काल मी येऊ शकलो नाही, विद्यार्थ्यांना सांगितलं आय कुडंट बी प्रेझेंट, काल तुमचा लॉस झाला. ते म्हणजे काल कॉलेजच झाले नाही. आता मूर्तिमंत वेदांत असे वगैरे म्हणजे काय, आता काय काय झालं, काय झालं, आता त्यांनाच दाखवतं काय झालं नाही म्हणे. ते मंडळावरचे ते ग्रस्त होते, तर ते याच्यात आपल्याला देवी माहिती असतं, कार्यकारी मंडळ वगैरे असलं काहीतरी असलं म्हणजे कुणी काहीतरी या निमित्ताने काय दिवर्तलं म्हणा काय झालं, तर त्यामुळे कॉलेजला सुट्टी दिली होती. आता हे इथं बसून सांगतात इथंच बस आणि नामदिवस कर. अहो ती कॉलेजपर्यंत जायचं, सिद्धार्थ कॉलेजला जायचं, तिथून सगळा प्रवास करून परत यायचं. ते काय मुंबईतला प्रवास म्हणजे आपल्याला माहिती आहे, 1-4 तास तरी नुसते वाया गेले असते. बरं गेले म्हणून तिथं आणि काही बसले असते, काम लागलं असतं तर ते आणि वेगळंच. इथं कसलंच काम लागलं नाही, वरून खाली आले, दामाला बसले, दिवसभर आपलं नाम. हे या अर्थाने हे मूर्तिमंत म्हटलं आहे ना, हे विद्येचे माहेर. कुठली विद्या, आता ह्याला काय नाव देणार ह्या विद्येला, काय परिचित ज्ञान म्हणायचं, परिस्थितीचं ज्ञान म्हणायचं, का स्थलकालनिरपेक्ष ज्ञान म्हणायचं, आपण ठरवा. जे विद्येचे माहेर, आपण खऱ्या अर्थाने माहेर असं म्हणतो की ते सहज असतं एकतर, आणि ते खूप असतं. माहेर ज्या अर्थाने म्हणतात ते खरं ज्या असावं असं मी म्हणेन फार तर आता, पण आहे ते विद्येचे माहेर, जे सहजपणे माणसाला आणि समृद्धपणे उपलब्ध असतं ते माहेर. कारण ते काही तो मिळवीत नाही, सासर मिळवील, पण माहेर मिळालेलं असतं. हा फरक आहे ना. मग ते माहेर मिळालेलं आहे, ते कसलं माहेर आहे, ते जे विद्येचे माहेर. गुरु हे गुरुकृपा आहे किंवा गुरु हे विद्येचे माहेर, ज्ञानाचे असे कोठार. आणि हे सगळं असं असल्यामुळं सत्वगुणे केले घर. सत्वगुणाला असं वाटतं की इथं मुक्काम करावा, इथं राहावं. आपण सत्वगुणाचा अभ्यास करतो आहोत. त्या ह्या काय ज्या बाकीच्या तमोगुणी काय रजोगुणी प्रवृत्ती आहेत त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. पण गुरूंच्या ठिकाणी काय आहे, जे विद्येचे माहेर, ज्ञानाचे असे कोठार, म्हणून सत्वगुणे केले घर पुण्यक्षेत्र म्हणून. की असं पुण्यक्षेत्र राहायला मिळणार नाही
ज्या ठिकाणी विद्येचं माहेर आहे, जे ज्ञानाचं कुठार आहे आणि सत्वगुणानं जे थोर आहे, सत्वगुणे केले घर ते पुण्यक्षेत्र झालं म्हणून घर केलं. तेव्हा आता याचं कसं आपल्याला करता येईल म्हणून म्हटलं ओम नमोजी गुरुमूर्ती. आता ती का म्हटली हे सांगण्यासाठी मागं जाऊन जरा बघावं लागलं. सद्गुरुनाथ महाराज. वाटे गुरुचे महिमान, वाटे गुरुचे महिमान, कळून भावे जीवन धन्य, कळून भावे जीवन धन्य, कळून भावे जीवन धन्य, कळून भावे जीवन धन्य. वाटे गुरुचे महिमान, कळून भावे जीवन धन्य, कळून भावे जीवन धन्य, कळून भावे जीवन धन्य. परिते ज्ञान बळे ना कळे, परिते ज्ञान बळे ना कळे, परिते ज्ञान बळे ना कळे. कर्म धर्म काही न चाले, कर्म धर्म काही न चाले, परिते ज्ञान बळे ना कळे. कर्म धर्म काही न चाले, कर्म धर्म काही न चाले, कर्म धर्म काही न चाले. माझे मी पण ठरे फोल, माझे मी पण ठरे फोल. नित्य शरण तो जाणील, नित्य शरण तो जाणील, नित्य शरण तो जाणील, नित्य शरण तो जाणील. माझे मी पण ठरे फोल, नित्य शरण तो जाणील, नित्य शरण तो जाणील, नित्य शरण तो जाणील. काय सांगू गुरुची मात, काय सांगू गुरुची मात. शिष्य ब्रह्म रूप करीत, शिष्य ब्रह्म रूप करीत. काय सांगू गुरुची मात, शिष्य ब्रह्म रूप करीत, शिष्य ब्रह्म रूप करीत, शिष्य ब्रह्म रूप करीत. दीन म्हणे जो अनुभवी, दीन म्हणे जो अनुभवी. त्याची जीवन बोली दैवी, त्याची जीवन बोली दैवी, त्याची जीवन बोली दैवी, त्याची जीवन बोली दैवी. दीन म्हणे जो अनुभवी, दीन म्हणे जो अनुभवी. त्याची जीवन बोली दैवी, त्याची जीवन बोली दैवी, त्याची जीवन बोली दैवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम.